नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 6.1 क्लास 8 मॅथ्स बघणार आहोत। क्वेश्चन नंबर 1 फॅक्टराइज। फर्स्ट एक्झाम्पल दिला आहे x² + 9x + 18। बघा आता या ठिकाणी या दिलेल्या एक्सप्रेशनचे आपल्याला फॅक्टर्स पाडायचे आहे। आता हे जे एक्सप्रेशन आहे सुरुवातीला काय करायचं आहे, हा जो x² आहे त्याचा कोएफिशियंट बघायचा आहे। कोएफिशियंट काहीच नंबर नव्हता म्हणजे 1 आहे। 1 आणि 18 यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे। 1 मल्टिप्लाय बाय जर 18 केलं तर या ठिकाणी आपल्याला नंबर मिळाला 18। बघा व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे, या दिलेल्या एक्सप्रेशनचे आपल्याला फॅक्टर्स पाडायचे आहे। म्हणून काय करायचं आहे, हा जो x² आहे त्याचा कोएफिशियंट आहे 1, काहीच नंबर नव्हता म्हणजे या ठिकाणी 1 आहे। 1 मल्टिप्लाय बाय 18 केलं, नंबर काय मिळाला आपल्याला 18। आता या 18 नंबरचे असे फॅक्टर शोधायचे आहे की कोणत्या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन करून आपल्याला 18 नंबर मिळणार आहे। फॉर एक्झाम्पल 9 आणि 2। आता 9 2 जा किती होतात 18, परंतु याच दोन नंबरची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करून आपल्याला मधला नंबर मिळाला पाहिजे। बघा आता जर या ठिकाणी मी 9 मल्टिप्लाय बाय 2 केलं तर 18 तर मिळत आहे, परंतु 9 + 2 केले तर 11 मिळत आहे किंवा 9 - 2 केले तर 7 मिळत आहे। म्हणजे आपल्याला मधला जो नंबर आहे 9 तो मिळत नाहीये, म्हणून 9 आणि 2 ही पेअर योग्य नाहीये। परत आपण बघणार आहोत 18 नंबरला कोणत्या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन करून 18 मिळतो आहे, तर 6 3 जा 18 होतात। 6 3 जा 18 होतात म्हणजे 6 मल्टिप्लाय बाय जर 3 केले तर 18 मिळाले आणि 6 + 3 जर केले तर 9 मिळाले। म्हणजे ही पेअर अतिशय योग्य आहे, कारण या दोन्ही नंबरचं मल्टिप्लिकेशन 18 मिळतं आहे आणि या दोन्ही नंबरची ऍडिशन करून आपल्याला 9 नंबर मिळतो आहे। म्हणून बघा आता या दोन्ही नंबरला आपल्याला कशा प्रकारे राईट डाऊन करायचं आहे। x² राईट डाऊन केलं प्लस हा 6 या ठिकाणी होता, या 6 ला आपण x हा कोएफिशियंट अटॅच करणार आहोत म्हणजे 6x बनले, प्लस हा 3 नंबर त्याला हा x लावून घेणार प्लस 18। या प्रकारे आपण हे राईट डाऊन केलं म्हणजे 6x आणि 3x यांची जर ऍडिशन केली तर ती काय मिळणार आपल्याला 9x मिळणार। या प्रकारे आपण हे राईट डाऊन केलं। आता या ठिकाणी पहिल्या दोन नंबरच्या खाली अंडरलाईन करायचे आहे, दुसऱ्या दोन नंबर खाली अंडरलाईन करायचे आहे। म्हणजे पहिल्या दोन नंबर मध्ये एक कॉमन नंबर बघायचा आहे। या ठिकाणी x² होता, या ठिकाणी 6x आहे। या ठिकाणी x नंबर कॉमन आहे म्हणून x ला बाहेर काढून घेतलं। x² मधून जर x बाहेर निघाला तर ब्रॅकेटमध्ये फक्त 1x शिल्लक राहिला, प्लस 6x नंबर होता त्यामधून हा जो x आहे तो बाहेर काढला म्हणजे फक्त ब्रॅकेटमध्ये 6 शिल्लक राहिले, प्लस आता या ठिकाणी 3x आहे, या ठिकाणी 18 आहे। जर आपण 3 ला बाहेर काढलं तर ब्रॅकेटमध्ये फक्त हा x शिल्लक राहिला। 18 नंबर मधून जर 3 बाहेर काढला तर 6 शिल्लक राहिलं। बघा या ठिकाणी 6 कसं काय आले, तर 3 मल्टिप्लाय बाय जर x केलं तर 3x बनले, 3 मल्टिप्लाय बाय 6 केले तर 18 आले। म्हणजे अशा प्रकारे हा नंबर बाहेर काढलेला आहे। बघा आता x + 6 x + 6 हे सारखे नंबर आपल्याला मिळालेले आहे, म्हणून या प्रकारे लिहायचं आहे x + 6 फक्त 1 टाइमच राईट डाऊन करायचा आहे। दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय लिहायचं, हा जो ब्रॅकेटच्या बाहेरचा x लिहिला प्लस या ब्रॅकेटच्या बाहेरचा 3 राईट डाऊन केला। म्हणजे या ठिकाणी आपल्याला x + 6 पहिल्या ब्रॅकेटमध्ये, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये x + 6 हे त्याचे फॅक्टर्स मिळाले। दुसरं एक्झाम्पल बघणार आहोत x² - 10x + 9। बघा आता या ठिकाणी x² आहे त्याचा कोएफिशियंट काय आहे 1 आहे। 1 मल्टिप्लाय बाय 9 केलं, नंबर काय मिळाला 9 मिळाला। आता 9 नंबर कोणत्या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन आहे ते शोधायचं आहे। 3 3 जा 9 होतात। बघा आता या ठिकाणी राईट डाऊन केलं, 3 मल्टिप्लाय बाय 3 जर केलं तर आपल्याला आन्सर मिळालं 9, परंतु ह्या दोन्ही नंबरचं ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करून आपल्याला सेंटरचा नंबर मिळाला पाहिजे, तो म्हणजे -10। बघा जर 3 + 3 केलं तर 6 मिळाले, 3 - 3 केले तर 0 मिळाले, म्हणजे ही जी पेअर आहे ही रॉंग आहे। सेकंड पेअर बघणार आहोत आपण 9 ची। 9 नंबर कोणत्या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन आहे, तर 9 आणि 1, 9 1 जा 9 म्हणजे 9 मल्टिप्लाय बाय 1 केले तर 9 मिळत आहे आणि ह्याच दोन्ही नंबरची जर ऍडिशन केली तर 10 नंबर मिळतोय। बघा 9 + 1 केले तर 10 मिळतो आहे, परंतु आपल्याला या ठिकाणी -10 नंबर हवा होता,
मग या ठिकाणी आपण काय करू शकतो, -9 आणि -1 या दोन्ही नंबरला या प्रकारे राईट डाऊन करू शकतो. बघा आता -9 मल्टिप्लाय बाय -1 जर केलं, दोन्ही निगेटिव्ह नंबरचं मल्टिप्लिकेशन 9 मिळालं आणि याच दोन्ही नंबरला या प्रकारे केलं -9 - 1 = -10. म्हणजे बघा या प्रकारे जर आपण ही पेअर राईट डाऊन केली तर आपल्याला सेंटरचा नंबर -10 सुद्धा मिळतो आहे आणि मल्टिप्लिकेशन +9 सुद्धा मिळत आहे. म्हणून याच नंबरला आपण या प्रकारे राईट डाऊन करणार. देअरफॉर x² - 9x, 9 जो होता त्याला x कोइफिशियंट लावून घेतला, -1x + 9 या प्रकारे ही पेअर आपण राईट डाऊन केली. आता 2-2चे ग्रुप करून घ्यायचे आहे या प्रकारे. आता यामधून आपल्याला कॉमन टर्म काढायची आहे. या ठिकाणी x² होता, या ठिकाणी 9x होते. x कॉमन निघाला, ब्रॅकेटमध्ये राहिला फक्त x, मायनस 9x मधून x बाहेर निघाला, फक्त राहिला -9. आता या ठिकाणी -1 आपण कॉमन काढलं, कारण या ठिकाणी x होता पण या ठिकाणी नव्हता, म्हणून फक्त -1 नंबर कॉमन निघाला. ब्रॅकेटमध्ये काय शिल्लक राहिलं, x. आता या ठिकाणी +9 होता, -1 जर मी कॉमन काढला तर या ठिकाणी -9 शिल्लक राहिलं. कारण का, तर -1 मल्टिप्लाय बाय x केलं तर -1x, -1 मल्टिप्लाय बाय -9 केलं तर +9 या प्रकारे. आता बघा x - 9 x - 9 सारखे आहे, म्हणून ओनली 1 टाइम x - 9 राईट डाऊन केलं. आता सेकंड ब्रॅकेटमध्ये काय लिहिणार, तर x - 9च्या बाहेर नंबर होता x, तो राईट डाऊन केला. या x - 9च्या बाहेरची टर्म होती -1, तो राईट डाऊन केला. म्हणजे या ठिकाणी आपल्याला फॅक्टर मिळाले x - 9 इन फर्स्ट ब्रॅकेट, सेकंड ब्रॅकेट x - 1. थर्ड एक्झाम्पल बघणार आहोत, y² + 24y + 144. बघा आता या ठिकाणी हा जो नंबर दिलेला आहे 144 हा थोडा मोठा नंबर आहे. बघा y² चा कोइफिशियंट आहे 1. 1 मल्टिप्लाय बाय जर 144 केलं तर या ठिकाणी आपल्याला नंबर मिळाला 144. आता हा जो 144 नंबर आहे, कोणत्या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन आहे ते आपल्याला शोधायचं आहे, परंतु ते आपल्याला तर माहितीच नाहीये. म्हणून काय करायचं, या ठिकाणी 144 नंबरचे फॅक्टर्स पाडायचे. बघा फॅक्टर्स कसे पाडायचे, तर ह्या नंबरला आपण 2 ने डिव्हाइड करणार. बघा या प्रकारे 2 7 जा 14, 2 2 जा 4, पुन्हा 2 ने डिव्हाइड करा. 2 3 जा 6, 1 राहिला, 2 6 जा 12, पुन्हा 36 ला 2 ने डिव्हाइड करणार. 2 1 जा 2, 1 राहिला, 2 8 जा 16, 18 ला 2 ने डिव्हाइड केलं, 2 9 जा 18, 9 ला 3 ने डिव्हाइड केलं, 3 3 जा 9, 3 ला 3 ने डिव्हाइड केलं, 3 1 जा 3. आता हे फॅक्टर्स जे मिळाले ते राईट डाऊन करून घेऊ. 144 = 2 मल्टिप्लाय बाय 2 × 2 × 2 मल्टिप्लाय बाय 3 × 3. बघा आता कोणते दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन करून 144 मिळणार, तर आपण ग्रुप करून घेणार. बघा 3 3 जा, बघा 2 2 जा 4, 4 मल्टिप्लाय बाय जर 3 केलं तर काय मिळाले 12. 2 2 जा 4, 4 मल्टिप्लाय बाय 3 केले तर मिळाले 12. म्हणजे 12 मल्टिप्लाय बाय जर 12 केलं तर नंबर मिळतो आहे 144. आणि 12 प्लस जर 12 केले तर या ठिकाणी सेंटरचा नंबर मिळतो आहे 24. म्हणजे या ठिकाणी 144 जो नंबर आहे तो 12 मल्टिप्लाय बाय 12 करून 144 मिळतो आहे. आणि 12 प्लस जर 12 केले तर 24 नंबर मिळतो आहे. म्हणून या प्रकारे आपण हे पेअर राईट डाऊन करणार. y² + 12y + 12y + 144. बघा आता या दोन या प्रकारे पेअर बनवून घेतले. या ठिकाणी कॉमन नंबर काढला तो म्हणजे y. या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहिला y + 12. 12y मधून हा y आपण कॉमन काढला होता. प्लस या ठिकाणी y आहे परंतु या ठिकाणी नाहीये, म्हणून 12 कॉमन काढला. ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहिला y + 12. आता या ठिकाणी y + 12 ही सारखी टर्म आहे, म्हणून ती फर्स्ट ब्रॅकेटमध्ये लिहून घेतली. सेकंड ब्रॅकेट, या ब्रॅकेटच्या बाहेरची टर्म आहे y, या ब्रॅकेटच्या बाहेरची टर्म आहे 12. म्हणजे y + 12 फर्स्ट ब्रॅकेट, सेकंड ब्रॅकेट y + 12 हे त्याचे फॅक्टर्स मिळाले. पुढचे एक्झाम्पल बघणार आहोत, 5y² + 5y - 10. बघा आता हे व्यवस्थित लक्ष द्यायचं. या ठिकाणी y² चा कोइफिशियंट काय आहे, 5 आहे. 5 मल्टिप्लाय बाय -10 जर केले तर या ठिकाणी नंबर मिळाला -50. आता हा जो -50 आहे, कोणत्या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन करून आपल्याला -50 मिळणार आहे, तर बघा 10 आणि 5 जो नंबर आहे
10 मल्टिप्लाय बाय जर 5 केले तर 50 मिळतो, परंतु -50 नंबर हवा होता म्हणून या ठिकाणी आपण 5 ला निगेटिव्ह साईन लावून घेतली. म्हणजे 10 मल्टिप्लाय बाय -5 जर केलं तर -50 आन्सर मिळालं. आणि 10 प्लस ब्रॅकेटमध्ये -5 केले तर या ठिकाणी 10 - 5 = 5. म्हणजे सेंटरची टर्म सुद्धा आपल्याला पॉझिटिव्ह 5 मिळाली या दोन्ही नंबरला ऍड करून, आणि दोन्ही नंबरचं मल्टिप्लिकेशन करून -50 नंबर सुद्धा मिळाला. म्हणून याच नंबरची पेअर आपण राईट डाऊन करणार आहोत. बघा या प्रकारे 5y² प्लस 10y मायनस 5y मायनस 10. आता या ठिकाणी 5y² आणि या ठिकाणी 10y होतं. या प्रकारे दोन दोनच्या पेअर करून घेतल्या. या ठिकाणी आता आपण कॉमन काढणार आहोत. या ठिकाणी 5y आपण कॉमन काढू शकतो म्हणून 5y आपण कॉमन काढून घेतला. ब्रॅकेटमध्ये फक्त y शिल्लक राहिला. प्लस या ठिकाणी 10y होते, फक्त या ठिकाणी 2 शिल्लक राहिला. कारण बघा या ठिकाणी 5y जर बाहेर निघाले तर या ठिकाणी फक्त 5y मल्टिप्लाय बाय 2 जर केले तर 10y मिळतात. 5y मल्टिप्लाय बाय y केले तर 5y² मिळतो. मायनस आता या ठिकाणी फक्त 5 नंबर कॉमन निघाला. सेकंड ब्रॅकेटमध्ये राहणार y. या ठिकाणी -10 होते, या ठिकाणी -5 बाहेर काढले होते म्हणून या ठिकाणी +2 शिल्लक राहणार. बघा -5 मल्टिप्लाय बाय y केलं तर -5y, -5 मल्टिप्लाय बाय 2 केलं तर -10. आता बघा या ठिकाणी y+2 सेम आहे म्हणून फर्स्ट ब्रॅकेटमध्ये आपण राईट डाऊन केलं y+2. सेकंड ब्रॅकेटमध्ये या ठिकाणी 5y मायनस या ब्रॅकेटच्या बाहेरची टर्म होती 5. आता याच टर्मला आपण या प्रकारे सुद्धा राईट डाऊन करू शकतो. बघा या ठिकाणी 5 जो नंबर आहे तो कॉमन नंबर आहे म्हणून याला जर आपण बाहेर काढलं तर काय शिल्लक राहणार. देअरफॉर 5 आपण कॉमन काढणार. 5 जर कॉमन निघाला तर या ठिकाणी शिल्लक राहणार. बघा या प्रकारे मी सांगते 5y - 5 होते. 5 जर कॉमन निघाला तर ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहणार y - 1. म्हणून या प्रकारे आपण राईट डाऊन केलं. 5 हा नंबर जो होता तो बाहेर राईट डाऊन केला. ब्रॅकेटमध्ये y+2 इन फर्स्ट ब्रॅकेट, सेकंड ब्रॅकेट y - 1. या प्रकारे हे आपल्याला आन्सर मिळालं. अशा प्रकारे हे जे फोर्थ एक्झाम्पल आहे त्याचे हे आपल्याला फॅक्टर्स मिळाले. पुढचं एक्झाम्पल बघणार आहोत p² - 2p - 35. आता या ठिकाणी p² जो आहे याचा कोइफिशियंट आहे 1. 1 मल्टिप्लाय बाय -35 जर केले तर या ठिकाणी -35 नंबर मिळाला. आता हा जो -35 नंबर आहे कोणत्या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन आहे तर 7 आणि 5 मल्टिप्लाय जर केले तर आपल्याला 35 नंबर मिळतो. परंतु आपल्याला या ठिकाणी -35 नंबर हवा होता. -35 नंबर होता म्हणून यापैकी कोणत्या तरी एका नंबरला आपण निगेटिव्ह साईन लावून त्याचा आन्सर -35 काढू शकतो. परंतु आता या ठिकाणी आपल्याला -2p हे मधलं आन्सर सुद्धा मिळालं पाहिजे. म्हणून या ठिकाणी जर आपण 7 ला निगेटिव्ह साईन लावली तर या ठिकाणी आपल्याला मिळणार -7 मल्टिप्लाय बाय 5 = -35 आणि या ठिकाणी -7 + 5 जर केले तर -2 नंबर मिळतो. म्हणजे या ठिकाणी आपण फर्स्ट नंबरला निगेटिव्ह साईन लावून घेतली. ही पेअर या प्रकारे राईट डाऊन करणार. देअरफॉर p² - 7p + 5p - 35. आता या ठिकाणी 2 2ची या प्रकारे ग्रुप करून घेतले. या ठिकाणी p हा नंबर कॉमन काढला. ब्रॅकेटमध्ये काय शिल्लक राहिलं तर p - 7. या ठिकाणी आपण फक्त 5 कॉमन काढला. ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहिलं p - 7. बघा 5 मल्टिप्लाय बाय p केले तर 5p, 5 मल्टिप्लाय बाय -7 केले तर -35. म्हणजे आपण व्यवस्थित राईट डाऊन केला आहे. आता बघा p - 7 ही सारखी टर्म आहे म्हणून ती ओनली 1 टाइम राईट डाऊन केली. आता सेकंड ब्रॅकेटमध्ये काय लिहिणार तर फर्स्ट ब्रॅकेटच्या बाहेरचा नंबर होता p म्हणून तो राईट डाऊन केला. सेकंड ब्रॅकेटच्या बाहेरचा नंबर होता 5 म्हणून तो राईट डाऊन केला. म्हणजे या ठिकाणी आपल्याला p² - 2p - 35 चे फॅक्टर्स मिळाले. फर्स्ट ब्रॅकेटमध्ये p - 7, सेकंड ब्रॅकेटमध्ये p +. बघा या ठिकाणी एक्सप्रेशन दिलेलं आहे p² - 7p - 44. आता या ठिकाणी p² जो आहे याचा कोइफिशियंट आहे 1. सुरुवातीला काय करायचं आहे दिलेल्या एक्सप्रेशनचे जेव्हा आपल्याला फॅक्टर शोधायचे असतात तेव्हा p² चा कोइफिशियंट होता 1. 1 मल्टिप्लाय बाय -44 केले तर या ठिकाणी आपल्याला नंबर मिळाला -44.
आता हा जो -44 नंबर आहे कोणत्या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन आहे ते आपल्याला शोधावं लागतं. बघा 44 जो नंबर आहे 11 आणि 4 या नंबरचं मल्टिप्लिकेशन आहे. परंतु आपल्याला या ठिकाणी -44 नंबर हवा होता. म्हणून या ठिकाणी जर आपण -11 मल्टिप्लाय बाय जर 4 केले तर आपल्याला -44 नंबर मिळतो. म्हणजे बघा या प्रकारे राईट डाऊन करणार -11 मल्टिप्लाय बाय 4 इक्वल टू -44. आता या ठिकाणी अजून एक महत्वाची गोष्ट अशी आहे ती म्हणजे या ठिकाणी ही जे दोन नंबर आपण घेतलेले आहे -11 आणि 4 याच दोन नंबरची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करून आपल्याला हा मधला जो नंबर आहे -7 तो आपल्याला मिळाला पाहिजे. जर आपण या ठिकाणी -11 प्लस 4 केले तर आपल्याला या ठिकाणी -7 नंबर मिळतो. म्हणजे ही जी पेअर आहे ही अतिशय राईट पेअर आहे. आता ही पेअर आपण या ठिकाणी कशा प्रकारे राईट डाऊन करायची तर या ठिकाणी राईट डाऊन करणार p² -11 या ठिकाणी आपण लिहिताना -11p या प्रकारे राईट डाऊन केलं. 4 नंबर होता तर या ठिकाणी +4p -44 या प्रकारे हा दिलेला नंबर आपण राईट डाऊन केला. आता या ठिकाणी या प्रकारे 2-2चे ग्रुप आपण बनवून घेतले. सुरुवातीला या नंबरमधून दोन्ही नंबरमधून आपल्याला कॉमन नंबर शोधायचा आहे. म्हणून या ठिकाणी आपण p हा नंबर कॉमन राईट डाऊन केला. ब्रॅकेटमध्ये काय शिल्लक राहणार तर p -11p मधून जर p कॉमन काढला तर या ठिकाणी शिल्लक राहिला नंबर -11 प्लस या ठिकाणी 4p -44 होता. या ठिकाणी आपण 4 नंबर कॉमन काढला. ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहिला p -11. बघा 4 मल्टिप्लाय बाय जर p केले तर 4p 4 मल्टिप्लाय बाय -11 केले तर -44. आता p -11 सारखा आहे म्हणून तो फक्त ओनली वन टाइम राईट डाऊन करायचा आहे दॅट इज p -11. आणि सेकंड जो नंबर आहे तो म्हणजे p -11च्या बाहेरचा नंबर होता p प्लस p -11च्या बाहेर होता +4 म्हणून सेकंड ब्रॅकेटमध्ये p +4. म्हणजे या ठिकाणी आपल्याला फॅक्टर्स मिळाले p -11 इन फर्स्ट ब्रॅकेट सेकंड ब्रॅकेट p +4. सेकंड एक्झाम्पल बघणार आहोत. एक्झाम्पल नंबर 7 m² -23m + 120. या ठिकाणी सुद्धा m² जो आहे याचा कोइफिशियंट आहे 1 मल्टिप्लाय बाय 120 करायचे आहे. आपल्याला मल्टिप्लिकेशन मिळालं 120. आता हा जो 120 नंबर आहे कोणत्या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन आहे ते आपल्याला शोधून काढावं लागणार आहे. परंतु आता आपल्याला सहजासहजी ते शोधणं अतिशय कठीण आहे. म्हणून काय करायचं आहे या ठिकाणी 120 नंबरचे फॅक्टर्स पाडून घेऊया. या प्रकारे 120 ला जर 2 ने डिव्हाइड केलं तर 2 6 जा 12 2 0 जा 0 पुन्हा 2 ने डिव्हाइड करणार 2 3 जा 6 2 0 जा 0 पुन्हा 2 ने डिव्हाइड केलं या ठिकाणी 15 ला 3 ने डिव्हाइड केलं 3 5 जा 15 5 ला 5 ने डिव्हाइड केलं या ठिकाणी 1. म्हणजे या प्रकारे आपण हे फॅक्टर्स लिहून घेतले. आता देअरफॉर या ठिकाणी राईट डाऊन करणार 120 इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 इंटू 3 इंटू 5 हे त्याचे फॅक्टर्स झाले. बघा जर आपण या प्रकारे ग्रुप बनवले तर या ठिकाणी 8 मल्टिप्लाय बाय 15 मिळालं. म्हणजे 8 मल्टिप्लाय बाय जर 15 केलं तर त्याचं मल्टिप्लिकेशन 120 मिळणार. म्हणून ही पेअर राईट डाऊन केली 15 आणि 8 ची. आता या ठिकाणी हे जे दोन नंबर आपल्याला मिळाले यांचं मल्टिप्लिकेशन 120 मिळते आहे. परंतु याच दोन नंबरची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करून आपल्याला -23 नंबर मिळाला पाहिजे. म्हणून जर आपण या प्रकारे -15 -8 जर केले तर -15 -8 दोन्ही संख्यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर पॉझिटिव्ह 120 मिळणार आणि या दोन संख्यांची जर सबट्रॅक्शन केली तर -23 मिळणार. म्हणून ही पेअर या प्रकारे राईट डाऊन केली m² -15m -8m + 120. आता या ठिकाणी पुन्हा या प्रकारे 2-2चे ग्रुप केले. पहिल्या ग्रुपमधून आपण m कॉमन काढला. ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहिला m -15. सेकंड ग्रुपमधून आपण -8 कॉमन काढला. ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहिला m -15. बघा पुन्हा m -15 जो आहे तो सेम आहे म्हणून त्याला ओनली वन टाइम राईट डाऊन केलं m -15. आता सेकंड ब्रॅकेटमध्ये या ब्रॅकेटच्या बाहेर होता m
या ब्रॅकेटच्या बाहेर होता -8 म्हणून सेकंड ब्रॅकेटमध्ये m-8 म्हणजे या ठिकाणी फॅक्टर्स मिळाले m-15 इन फर्स्ट ब्रॅकेट सेकंड ब्रॅकेट m-8 अशा प्रकारे हे फॅक्टर्स मिळाले. नेक्स्ट एक्झाम्पल आहे m² - 25m + 100. बघा आता या ठिकाणी सुद्धा आपल्याला m² चा कोएफिशियंट बघायचा आहे. या ठिकाणी m² चा कोएफिशियंट होता 1 म्हणून 1 × 100 केलं. या ठिकाणी आपल्याला मल्टिप्लिकेशन मिळालं 100. आता 100 जो नंबर आहे कोणत्या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन आहे तर 20 आणि 5. 20 × जर 5 केले तर 100 मिळतो आणि या ठिकाणी आपल्याला -25 नंबर हवा होता म्हणून या ठिकाणी जर आपण -20 - 5 जर केलं तर आपल्याला -25 नंबर मिळणार आहे आणि -20 × जर 5 केलं बघा या प्रकारे -20 × -5 जर केलं तर या ठिकाणी दोन्ही निगेटिव्ह नंबर होते. आन्सर मिळालं +100 आणि -20 - 5 जर केलं तर -25 नंबर मिळाला. म्हणजे या ठिकाणी ही जी पेअर मिळाली आहे ती अतिशय राईट पेअर आहे. म्हणून या प्रकारे राईट डाऊन करणार m² - 20m - 5m + 100. पुन्हा या प्रकारे 2 चे ग्रुप बनवून घेतले. या ठिकाणी फर्स्ट ग्रुप मधून आपण m कॉमन काढला. ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहिला m-20. आता सेकंड ग्रुप मधून आपण -5 कॉमन काढला. ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहिला m-20. आता m-20 m-20 ही टर्म 2 टाइम्स आली आहे म्हणून ओनली 1 टाइम तिला आपण राईट डाऊन करणार कारण ती कॉमन टर्म झाली. म्हणून या प्रकारे 1 टाइम राईट डाऊन केली. सेकंड ब्रॅकेटमध्ये m-5. या ठिकाणी या ब्रॅकेटच्या बाहेर होता m, या ब्रॅकेटच्या बाहेर होते -5 म्हणून या ठिकाणी आपल्याला फॅक्टर्स मिळाले m-20 इन फर्स्ट ब्रॅकेट सेकंड ब्रॅकेट m-. पुढचं एक्झाम्पल आहे 3x² + 14x + 15. आता या ठिकाणी x² चा कोएफिशियंट होता 3. 3 × जर 15 केलं तर या ठिकाणी मल्टिप्लिकेशन मिळालं 45. आता 45 जो नंबर आहे कोणत्या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन आहे ते शोधायचं आहे. 9 × 5 = 45 होतात आणि 9 + 5 जर केले तर 14 मिळतात. म्हणजे बघा या प्रकारे ती पेअर आहे 9 × 5 = 45 आणि 9 + 5 = 14 या प्रकारे. आता हीच पेअर अतिशय राईट पेअर आहे म्हणून आपण या प्रकारे राईट डाऊन करणार 3x² + 9x + 5x + 15. आता या ठिकाणी आपण या प्रकारे 2 चे ग्रुप बनवले. या ठिकाणी 3x जी टर्म होती ती कॉमन टर्म होती म्हणून ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहिला x प्लस 9x मधून जर 3x गेले तर ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहिला 3 प्लस यामध्ये कॉमन टर्म होती 5 ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहिला x + 3. x + 3 x + 3 2 टाइम्स आलेला आहे म्हणजे ती कॉमन टर्म आहे म्हणून ओनली 1 टाइम राईट डाऊन केली आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये 3x + 5 या प्रकारे हे फॅक्टर्स मिळाले. पुढचं एक्झाम्पल आहे 2x² + x - 45. आता या ठिकाणी x² चा कोएफिशियंट काय आहे तो आहे 2. या ठिकाणी लास्टचा नंबर आहे -45. आता या दोन्ही नंबरचं करायचं मल्टिप्लिकेशन. 2 × 45 जर केले तर -90 मिळाले. आता हा जो -90 नंबर आहे तो कोणत्या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन आहे तर 10 × 9 = 90 होता परंतु या ठिकाणी निगेटिव्ह नंबर होता म्हणून -9 आपण राईट डाऊन केलं. म्हणजे 10 × जर -9 केलं तर आपल्याला -90 आन्सर मिळतं आणि 10 - जर 9 केलं तर आपल्याला 1 आन्सर मिळतं आणि या ठिकाणी x चा कोएफिशियंट काय आहे 1 आहे म्हणजे आपल्याला मधली टर्म सुद्धा मिळते आहे आणि मल्टिप्लिकेशन सुद्धा मिळतं आहे. म्हणून या प्रकारे ही आन्सर जे मिळालं आहे ही जे आपल्याला 2 नंबर्स मिळाले ते या प्रकारे राईट डाऊन करणार 2x² + 10x - 9x - 40. आता या ठिकाणी आपण या प्रकारे 2 चे ग्रुप बनवून घेतले. या ठिकाणी 2x ही जी टर्म आहे ही कॉमन टर्म आहे म्हणून ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहिला x प्लस 10x मधून जर आपण 2x कॉमन काढले तर या ठिकाणी शिल्लक राहिला 5. -9 कॉमन काढले पुढच्या ग्रुपमधून ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहिला x मायनस या ठिकाणी बघा -9 कॉमन काढले म्हणून या ठिकाणी शिल्लक राहिला +5. x + 5 x + 5 हे सेम होते म्हणून ओनली 1 टाइम राईट डाऊन केले. सेकंड ब्रॅकेटमध्ये 2x - 9 म्हणून या ठिकाणी आपल्याला फॅक्टर्स मिळाले x + 5 इन फर्स्ट ब्रॅकेट सेकंड ब्रॅकेट 2x - 9. पुढचं एक्झाम्पल बघणार आहोत 20x² - 26x + 8.
या ठिकाणी सुद्धा एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट होता 20 आणि शेवटचा नंबर होता 8 म्हणून दोन्ही नंबरचं केलं मल्टिप्लिकेशन. 20 मल्टिप्लाय बाय जर 8 केलं तर या ठिकाणी मल्टिप्लिकेशन मिळालं 160. आता हा जो 160 नंबर आहे कोणत्या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन आहे तर 16 आणि 10 या दोन्ही नंबरला जर मल्टिप्लाय केलं तर 160 मिळतो. परंतु या दोन्ही नंबरची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करून आपल्याला मधली टर्म हवी होती -26. म्हणून जर -16 - 10 जर केले तर -26 नंबर मिळणार आणि -16 मल्टिप्लाय बाय -10 केले तर पॉझिटिव्ह 160 मिळणार म्हणजे ही राईट टर्म आहे. बघा या प्रकारे -16 मल्टिप्लाय बाय -10 इक्वल टू 160 कारण हे दोन्ही निगेटिव्ह नंबर आहे. या ठिकाणी -16 - 10 इक्वल टू -26 म्हणजे ही राईट पेअर आहे. आता या प्रकारे राईट डाऊन करणार 20x² - 16x - 10x + 8. 2 चे ग्रुप बनवून घेतले. आता या ठिकाणी आपल्याला कॉमन टर्म काढायची आहे. या ठिकाणी आपण 4x कॉमन काढले. 4xच का काढले कारण या ठिकाणी 20 जो नंबर आहे तो 4च्या टेबलमध्ये येतो आहे आणि 16 सुद्धा 4च्या टेबलमध्ये येतो आहे म्हणून आपण 4 हा नंबर कॉमन काढला 4x. ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहिलं 5x - 4. 4x मल्टिप्लाय बाय जर 5x केला तर 20x². 4x मल्टिप्लाय बाय जर 4 केलं तर -16x. आता या ठिकाणी आपण -2 कॉमन काढणार कारण या ठिकाणी x ची टर्म आहे परंतु या ठिकाणी x ची टर्म नाहीये. ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहिलं 5x - 4. आता या ठिकाणी बघा 5x - 4 ही टर्म 2 टाइम्स आली आहे म्हणून याला ओनली 1 टाइम राईट डाऊन केलं. सेकंड ब्रॅकेटमध्ये 4x - 2. आता या ठिकाणी सुद्धा आपण 2 कॉमन काढू शकतो. देअरफॉर 5x - 4 इन फर्स्ट ब्रॅकेट. सेकंड ब्रॅकेट मध्ये 2 कॉमन काढले. ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहिलं 2x - 1. आता हा जो 2 आहे हा पूर्ण ब्रॅकेटच्या बाहेर राईट डाऊन करणार. देअरफॉर 2 इन ब्रॅकेट 5x - 4 सेकंड ब्रॅकेट 2x - 1. या ठिकाणी आपल्याला हे फॅक्टर्स मिळाले. पुढचं एक्झाम्पल बघणार आहोत 44x² - x - 3. बघा आता या ठिकाणी x² कोइफिशियंट होता 44 आणि लास्टचा नंबर होता -3 म्हणून काय करायचं आहे 44 मल्टिप्लाय बाय -3 जर केले तर या ठिकाणी बघा 44 मल्टिप्लाय बाय जर 3 केले तर 3 4 जा 12 कॅरी 1 3 4 जा 12 + 1 13 म्हणजे या ठिकाणी -132 हे आपल्याला दोन्ही नंबरचं मल्टिप्लिकेशन मिळालं. आता 132 जो नंबर आहे कोणत्या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन आहे ते आपल्याला शोधायचं आहे परंतु ते आपल्याला माहितीच नाहीये म्हणून आपण काय करणार 132 चे फॅक्टर्स पाडून घेऊ. 2 ने डिव्हाइड केलं 2 6 जा 12 1 राहिला 2 6 जा 12 पुन्हा 2 ने डिव्हाइड केलं तर 2 3 जा 6 2 3 जा 6 3 ने डिव्हाइड केलं 3 1 जा 3 1 जा 11 ला 11 ने डिव्हाइड केलं 1 म्हणजे या ठिकाणी 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 3 × 11 132 चे फॅक्टर्स आपल्याला या प्रकारे मिळाले. म्हणजे या ठिकाणी जर या प्रकारे आपण दोन ग्रुप केले तर 3 2 जा 6 6 2 जा 12 12 मल्टिप्लाय बाय 11 ह्या दोन्ही नंबरचं मल्टिप्लिकेशन करून आपल्याला 132 नंबर मिळणार आहे. आता या ठिकाणी आपल्याला 132 जो नंबर हवा आहे तो निगेटिव्ह हवा आहे म्हणजे या ठिकाणी हा जो नंबर आहे 11 आणि 12 या दोन्ही नंबरपैकी एक नंबर जो आहे तो आपल्याला मायनस हवा आहे तेव्हा आपल्याला या ठिकाणी -1 नंबर मिळणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपण 11 आणि 12 नंबर होता या ठिकाणी आपण 12 ला निगेटिव्ह साइन जर लावली तर 11 मल्टिप्लाय बाय -12 केले तर -132 नंबर मिळणार आणि 11 - 12 केला तर -1 नंबर मिळणार. देअरफॉर राईट डाऊन करणार 44x² + 11x - 12x - 3. या ठिकाणी 2 2 चे ग्रुप या प्रकारे करून घेतले. या ठिकाणी 11x नंबर कॉमन घेतला. ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहिला 4x + 1. या ठिकाणी सुद्धा आपल्याला आता -3 जर नंबर कॉमन घेतला तर ब्रॅकेटमध्ये काय शिल्लक राहिला 4x + 1. 4x + 1 जे आहे ही कॉमन टर्म आहे म्हणून ओनली 1 टाइम राईट डाऊन केली. सेकंड ब्रॅकेटमध्ये 11x - 3. या प्रकारे हे फॅक्टर्स मिळाले. अशा प्रकारे आज आपण प्रॅक्टिस सेट 6.1 यामधील एक्झाम्पल नंबर 6 to 12 कम्प्लिटली सॉल्व्ह केले आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.